नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासोबत एका अशा विषयावर बोलणार आहे ज्या विषयाची खरं तर तुम्हाला प्रत्येकाला आतुरतेनं वाट होती. कारण पाठीमागच्या 4-5 वर्षामध्ये ऑप्शनमध्ये काम करत असताना, मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असताना आपण भयंकर चुका केल्या आणि ह्या चुकातून चुका परत नवीन होत गेल्या आणि आपण खूप सारा लॉस केला. बऱ्याच लोकांचा एक प्रश्न नेहमी असतो की सर, माझा स्टॉक मार्केटमध्ये 5 लाखाचा लॉस झालाय, 10 लाखाचा लॉस झालाय, 15 लाखाचा लॉस झालाय, मला हा लॉस रिकव्हर करायचा, हा लॉस कसा रिकव्हर करू ते सांगा. मी त्यांना साहजिकच प्रत्येक वेळेला एक कॉमन प्रश्न विचारतो की तुम्हाला लॉस रिकव्हर करायचं बरोबर आहे, तुम्ही नेमकं काय करता. यातल्या 99% लोकांचं उत्तर असतं, सर मी फुल टाइम जॉब करतो, बिझनेस करतो, माझ्याकडे कामाचा प्रचंड लोड असतो, तरी पण मी ट्रेडिंग करतो. मित्रांनो, ही सर्वात मोठी तुमची ट्रेडिंग मधली चूक आहे आणि हा सर्वात मोठा तुमचा सायकोलॉजिकल प्रॉब्लेम देखील आहे आणि हा टाइमचा देखील इश्यू आहे. ऑप्शनमध्ये काम करून जर पैसा मिळवायचा असेल तर टाइम खूप मॅटर करतो आणि तोच तुमच्याकडे नसेल आणि तुम्ही जर म्हणत असाल की मला ट्रेडिंग करायचं आहे आणि ट्रेडिंग करूनच तो पैसा रिकव्हर करायचा आहे, तर हे इम्पॉसिबल आहे. पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये मी एकदम डिटेलमध्ये ऑप्शनमध्ये झालेला किंवा स्टॉक मार्केटमध्ये झालेला लॉस कशा पद्धतीने रिकव्हर केला जाऊ शकतो किंवा त्या संदर्भात आपण काय विचार केला पाहिजे हे एकदम डिटेलमध्ये आज काय करणार आहे तुम्हाला समजावून सांग. मित्रांनो, तुमच्याकडे पुढलं 15 ते 20 मिनिट वेळ असेल ना, तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत काळजीपूर्वक बघा. जर तुम्हाला बघायचं नसेल तर आत्ताच व्हिडिओ बंद करा आणि इंस्टाग्रामची, फेसबुकची किंवा युट्यूबची एखादी शॉर्ट अर्ध्या कपड्यातली रील्स बघत बसला तरी चालेल, काही अडचण नाही. बघा मित्रांनो, एक गोष्ट तुम्हाला सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आज एक मिरर टेस्ट करूया आपण. एक स्वतःला प्रामाणिक प्रश्न स्वतः विचारा. ऑप्शन ट्रेडिंग मध्ये जे काही लॉस झाले असतील किंवा मार्केटमध्ये लॉस झाले असतील, हे जे लॉस झाले, समजा लॉस सुरुवातीला तुमचा छोटा झाला असतो आणि छोट्यातून मोठा लॉस झाला असतो, मग हा लॉस मोठा का होतो याच्या पाठीमागचं कारण माहिती आहे तुम्हाला? कारण तुम्ही मार्केटमध्ये ट्रेडिंग करायलाच येत नाही. तुम्ही मुळात मार्केटचा बदला घ्यायला असता. तुमचा सुरुवातीला लॉस हा फक्त 10,000 असतो, पण तुमचा युगो दुखावला जातो. तो कव्हर करण्यासाठी तुम्ही पुढला ट्रेड घेता, त्यामध्ये 20,000 लॉस करता आणि तो पण ट्रेड लॉस मध्ये जातो आणि परत 20,000 लॉस होतो. 20,000चा 30,000, 30चा 40,000. मग डोकं काम करणं बिलकुल बंद करतं. तुम्ही मित्रांकडून कुणाकडून तर पैसे घेता, पर्सनल लोन काढता, काही लोकांनी घरदार दागिने विकून पैसे त्यामध्ये टाकलेत आणि मार्केट तुम्हाला अशा वेळेला जागा दाखवल्याशिवाय राहत. एक सत्य मित्रांनो, स्टॉक मार्केट हा खूप मोठा महासागर आहे आणि आपण त्यातले छोटे छोटे मासे आहोत. महासागराशी जर तुम्ही कुस्ती खेळायला गेला तर लाटा तुम्हाला गिळूनच टाकतील ना. तुम्हाला पत्ता देखील लागणार नाही तुम्हाला कधी समुद्रानं गिळून टाकलं. सगळ्यात आधी तुम्ही तुमच्या डिक्शनरीतून, तुमच्या मेंदूतून एक शब्द कायमचा डिलीट करा, लॉस रिकव्हर. हो, बरोबर ऐकताय तुम्ही. कारण मित्रांनो, मार्केटमध्ये जे हरलेले पैसे आहेत ना, ते परत महागारी कधीच येत नाहीत. एकदा गेले की गेले म्हणून समजा. नवीन पैसे कमवायचे आहेत, रिकव्हर करायचे आहेत आणि हे करण्याच्या नादात उरलेले पण पैसे गमावून बसू नका. कारण मित्रांनो, हा एक सायकोलॉजिकल खूप मोठा ट्रॅप आहे आणि यातून तुम्हाला कायमचं बाहेर पडणं खूप गरजेचं आहे. खऱ्या अर्थानं तुमच्या डीमॅट अकाउंटला लाल मधून ग्रीन रंगात जर आणायचं असेल तर त्याच्या पाठीमाग असणारं टेक्निकल बॅकग्राऊंड काय आहे, सायकोलॉजिकल ब्ल्यू प्रिंट काय असले पाहिजे, हे तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. आणि ह्या गोष्टी जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत हा लॉस रिकव्हर करणं इम्पॉसिबल आहे. आता मित्रांनो, आपण पहिल्यांदा ना तुमच्या ट्रेडिंगचं, तुमच्या सायकोलॉजीचं पूर्णपणे पोस्टमॉर्टम करूया. बघा मित्रांनो, एखादा पेशंट जेव्हा संपतो तेव्हा डॉक्टर सर्वात आधी काय करतात? त्याचं पीएम करतात. काय पीएम करतात? माणूस तर गेला ना, मग आता त्याचं पीएम करायचं, त्याचं संशोधन करायचं, त्याचं बघायचं काय गरज काय. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आजार काय होता हे शोधून काढणं खूप गरजेचं आहे. कारण आज तुमच्या डेड झालेल्या डीमॅट अकाउंटचं पोस्टमॉर्टम देखील त्याच पद्धतीने करावं लागेल. एक इकॉनॉमिक्सचा विद्यार्थी, त्याचबरोबर एक मार्केटचा विद्यार्थी म्हणून मी आज तुम्हाला हे सत्य सांगतोय. मित्रांनो, नुकसान हे नशिबामुळे झालेलं नाही. नुकसान हे तुमच्या ऑपरेटर गेममुळे झालेलं नाही. हा तुमचा भ्रम आहे. आपला लॉस हा ऑपरेटरमुळे झाला असेल किंवा ट्रम्प तात्यानं काहीतरी ट्विट केलं आणि मार्केट अचानक सडनली वरती गेलं किंवा खाली गेलं त्यामुळे माझा लॉस झाला किंवा आज एक्सपायरी होती त्यामुळे असं झालं तसं झालं. आपण बऱ्याच वेळेला कारण शोधतो. बरोबर आहे मित्रांनो, ज्यावेळेला मार्केटमध्ये नुकसान होतं ना, कारण मार्केट काय करतं माहिती आहे का, तुम्हाला त्या ठिकाणी मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, 2018-19 पासून मी युट्यूबच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रातील आपल्या लाखो फॉलोअर्सला अर्थसाक्षरता, अर्थसक्षमता देण्यासाठी आपण प्रयत्न करतोय. आणि मित्रांनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ नक्की आवडत असतील ना, तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या ट्रेडिंग करणाऱ्या मित्रांपर्यंत देखील शेअर करा. आता बघा मित्रांनो, आपल्याला काय करायचं, आपल्या डीमॅट अकाउंटचं पीएम करायचं आहे. बरोबर आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, आपली चूक काय होते? निफ्टी थोडा वर चाललेला दिसला, एखादी बुलिश कॅन्डलचं फॉर्मेशन झालेलं दिसलं, आपण पटकन काय करतो, कॉल ऑप्शन बाय करतो. किंवा एखादं बेरिश कॅन्डलचं फॉर्मेशन दिसलं किंवा रेड कॅन्डल जर दिसली तर आपण पटकन पुट ऑप्शनचा प्लॅन करतो आणि आपण यालाच ट्रेडिंग म्हणतो. याला बिलकुल ट्रेडिंग म्हणत नाही.
याला कम्प्लीट जुगार म्हणतात. ऑप्शन बायरचा सर्वात मोठा सायलेंट किलर कोण आहे माहिती आहे का? टाइम डिके आहे. कारण टाइम तुमच्यासाठी कधीच तिथं थांबणार नाही. आणि बऱ्याच वेळेला आपण ट्रेडिंग मध्ये चूक काय करतो? 5 रुपये, 10 रुपये, 15 रुपये, 20 रुपयाचा ऑप्शन बाय करतो. एकदम कमी पैशांचे ऑप्शन बाय करतो. आपल्याला वाटतं 5चा प्रीमियम 100ला जाईल, मग माझे भरपूर पैसे होते. पण मित्रांनो, एक्सपायरी जशी जवळ येते ना, तसा टाइम शिल्लकच राहत नाही तुमच्याकडे आणि तिथं पूर्ण तुमचा प्रीमियम वितळून जातो. मग मार्केटची दिशा बरोबर असून देखील तुम्हाला रिवॉर्ड मिळत नाही. का? कारण तुम्ही मार्केटला समजून घेत नाहीये, ऑप्शनचे ग्रीक्स समजून घेत नाही. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. जर तुम्हाला ह्या गोष्टी टेक्निकली जर माहित असतील तर तुम्हाला अडचण येत नाही. आणि दुसरी सर्वात महत्वाची चूक काय माहिती का तुमची ट्रेडिंगमध्ये? होप ट्रेडिंग. म्हणजे काय? आपण ट्रेड घेतला, स्टॉप लॉस देखील लावलेला असतो, पण जेव्हा स्टॉप लॉसच्या जवळ प्राइस येते ना, अरे स्टॉप लॉस हिट करून मार्केट वर गेलं तर काय करायचं? मग त्यापेक्षा आपण स्टॉप लॉसच कॅन्सल करू आणि खाली होतो. आणि त्यानंतर आपण काय करतो माहिती आहे? देवाकडे प्रार्थना करतो, देवा फक्त मला एकदा बाईंग प्राइसला येऊ दे, मी 1 रुपयाही प्रॉफिट घेत नाही, फक्त लॉस रिकवर झाला का पोझिशन क्लोज करतो. मार्केट काय म्हणतं माहिती आहे? त्यावेळेला हसतं, अरे बाबा मार्केट म्हणतं तू देवाकडे ट्रेडिंग करत नाहीये, तू मार्केटमध्ये ट्रेडिंग करतोय. तिथं फक्त एकच नियम चालतो, डिमांड आणि सप्लायचा. आणि होप ट्रेडिंगच्या नादामध्ये तुम्ही काय करता? लॉस मेकिंग ट्रेडर बनता. म्हणजे बुडणाऱ्या बोटीला वाचवण्याऐवजी तुम्ही आणखी छिद्र पाडण्याचं काम करता. एकाच ट्रेडमध्ये ऑलरेडी लाखो रुपयांचा लॉस झालाय, ऑलरेडी मोठं कॅपिटल लागलंय, अजून त्या खड्ड्यामध्ये पैसा टाकणं म्हणजे स्वतःहून जलसमाधी घेण्याचा प्रकार आहे पहिल्यांदा. त्यामुळं जो लॉस मेकिंग ट्रेड आहे ना, त्यामध्ये कधी ॲव्हरेज आउट करू नका, त्यामध्ये अजून अमाऊंट वाढवू नका. उलट लॉसमध्ये चालल्यानंतर ती पोझिशन हलकी करायचा प्रयत्न करा. बाबा जसं स्टॉप लॉसकडे चाललं ना, तुम्हाला जर वाटत असेल नाही मार्केट स्टॉप लॉस हिट करून वर जाऊ शकतं, तिथं 50% पोझिशन क्लोज करायचा प्रयत्न करा. कारण बऱ्याच वेळेला आपण इथंच ही चूक करतो. आपल्याला माहित असतं आपला ट्रेड चुकलाय, पण आपण तिथं पाठीमागे फिरत नाही. तिसरी सर्वात मोठी चूक काय होते माहिती का? ओव्हर ट्रेडिंग. आता बघा काय होतं ते सांगतो. बरेच जण दिवसामध्ये कमीत कमी 10-15 ट्रेड टाकतात. खूप कमी लोक असतात जे 1 ते 2 ट्रेड घेऊन बाहेर पडतात. जे प्रोफेशनल ट्रेडर असतात ते 1 ते 2 ट्रेडवर देखील समाधानी राहतात. मित्रांनो, तुम्ही तुमचा लॉस जर कॅल्क्युलेट करून बघितला तर लॉस पेक्षा बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम असा की त्यांचे चार्जेस, ब्रोकरेज, जीएसटी, स्टॅम्प ड्युटी जास्त घेतात. तुम्ही स्वतः मार्केटमध्ये कशासाठी आलाय? पैसा कमवण्यासाठी. मग तुम्ही स्वतः पैसा कमवा. सरकारला आणि ब्रोकरचं किस्सं का भरता ह्याचा पण विचार करणं तुम्हाला गरजेचं आहे. मित्रांनो बघा, ज्यावेळेला तुम्ही आरशाच्या समोर उभाराल ना, त्यावेळेला ह्या तुमच्या सगळ्या चुका तुमच्या लक्षात येतील. आणि मित्रांनो, मार्केटमध्ये जगातली कोणतीही स्ट्रॅटेजी, कोणतंही इंडिकेटर, कोणताही देव तुम्हाला वाचवणार नाही जर तुम्ही तुमच्या चुका सुधारवल्या नाही. हा मुद्दा पहिल्यांदा तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. आता तुमच्या मनात पण एक प्रश्न आला असेल, सर तुम्ही सांगितलेल्या सगळ्या चुका मी केल्यात, हे मला मान्य आहे, पण आता पुढे काय? जे पैसे गेलेत ते इथून बाहेर कसे काढायचे? इथूनच मित्रांनो सुरू होते रिकव्हरी. खऱ्या अर्थानं सांगायचं तर आपला रिबर्थ आपण म्हणू. लक्षात ठेवा, लॅपटॉपच्या स्क्रीनवर नाही तर 2 कानांच्या मध्ये असलेल्या मेंदूमध्ये हा गेम सुरू झाला पाहिजे आपला लॉस रिकव्हरी. कशा पद्धतीने? सर्वात पहिली आणि सर्वात कठीण स्टेप काय माहिती का? स्वीकारणं. आज एक प्रयोग करा तुम्ही. तुमचा जो काय लॉस झालाय ना, तो 5 लाख असू द्या किंवा 50 लाख असू द्या, एका कोऱ्या कागदावर लाल पेननं लिहा आणि त्या कागदाला नीट बघा आणि एक दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःला सांगा, हा पैसा गेलाय, तो माझा भूतकाळ आहे. मार्केटनं मला दिलेली ही एक महागडी शिक्षा आहे आणि त्या शिक्षेची ही मी भरलेली फी आहे. तो कागद फाडून द्या. जोपर्यंत तुम्ही त्या गेलेल्या पैशाच्या मानसिकतेतून बाहेर येणार नाही, स्वतःला मुक्त करणार नाही, तोपर्यंत तुम्हाला नवीन संधी मार्केटमध्ये दिसणारच नाही. कारण जे तुम्ही ओझं घेऊन स्क्रीनच्या समोर बसलाय ना, ते चार्टच्या कॅन्डल तुम्हाला बघूच देत नाही, ते तुम्हाला फक्त आणि फक्त गेलेला पैसा दाखवतं. आता दुसरी स्टेप सांगतो, डिटॉक्स. म्हणजे काय? जेव्हा एखाद्या खेळाडूला दुखापत होते तेव्हा तो लगेच मैदानात उतरतो ग, तो विश्रांती घेतो. हिरवी किंवा लाल स्क्रीन बघायची सवय झाली. म्हणून माझा तुम्हाला एक संदेश आहे, उद्यापासून सलग 2 आठवडे तुम्ही तुमच्या फोनवरून, लॅपटॉपवरून सर्व ट्रेडिंगचे ऍप डिलीट करा. कोणतंही टर्मिनल बिलकुल उघडू नका. काही जरी झालं तर मार्केट कुठं पळून जाणार नाही, ते तिथंच असणार आहे. पण 14 दिवसात तुम्ही तुमच्या डोक्यात झालेली सायकोलॉजिकल सूज जी आहे ना, ती कमी होईल. या काळात शिका, बॅक टेस्टिंग करा आणि स्वतःवरती काम करा, सगळ्यात महत्वाचं. आणि मित्रांनो, तिसरी सर्वात महत्वाची स्टेप काय माहिती आहे का? ट्रेडिंग हा जगातला सर्वोत्कृष्ट बिझनेस आहे, पण फक्त तेव्हाच जेव्हा तुम्ही एक व्यावसायिकासारखं तिथं काम कराल. जर समजा तुम्ही रस्त्यावर एक साधं किराणा दुकान जरी टाकलं तरी तुम्ही तिथं रिस्क मॅनेजमेंट करता. तुम्ही विचार करता, जर एकदा माल विकला गेला नाही तर काय? मग ट्रेडिंग मध्ये पण विचार करा ना. हा तुमचं कॅपिटल हा तुमच्या व्यवसायाचा कच्चा माल आहे. जर कच्चा मालच संपला तर फॅक्टरी बंद पडेल ना. त्यामुळे आजपासून स्वतःला एक नियम घाला. तुमच्या डायरीत मोठ्या अक्षराने लिहून ठेवा, माझं पहिलं काम मार्केटमधून प्रॉफिट कमवणं नाही, माझं पहिलं काम माझं असलेलं भांडवल वाचवणं आहे. मित्रांनो, आतापर्यंत आपण सायकोलॉजी साफ केली, पण युद्ध फक्त मानसिकतेतून जिंकता येत नाही, त्यासाठी अचूकतेचं हत्यार देखील लागतं. आता इथून पुढे जर तुम्हाला नुकसान भरून काढायचं असेल, प्रॉफिटमध्ये यायचं असेल, तर तुम्हाला एक रिटेल ट्रेडर सारखा विचार करणं सोडून देणं गरजेचं आहे.
तुम्हाला स्मार्ट विचार करणं गरजेचं आहे, इन्स्टिट्यूशनल अप्रोच ठेवणं गरजेचं आहे. ऑप्शनमध्ये काम करायचं असेल तुम्हाला आणि तुम्ही खूप प्रयत्न केलाय, खूप कष्ट घेतलंय, खूप टाइम दिलाय, तुम्हाला ऑटोमेशनकडे जावं लागेल. आता आज जर बघायचं झालं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सगळ्या सेक्टरमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वापर सुरू आहे. तुम्ही स्वतःची स्ट्रॅटेजी बॅक टेस्ट करा. आज एआयच्या माध्यमातून 2 मिनिटात ते बॅक टेस्टिंग करू शकता, त्याचा अनालिसिस करू शकता. ही स्ट्रॅटेजी तुम्हाला कुठं फसवू शकते, कुठं रिवॉर्ड देऊ शकते, कोणत्या मार्केट कंडिशनमध्ये ही स्ट्रॅटेजी काम करेल, कोणत्या मार्केट कंडिशनमध्ये काम करणार नाही, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एआय सांगू शकतो, तुमची जर स्वतःची पॉवरफुल स्ट्रॅटेजी असेल तर. मग मला सांगा, तुम्ही जर त्या स्ट्रॅटेजीला एआयच्या मदतीनं एका अल्गोमध्ये कन्वर्ट केलं आणि तो अल्गो जर तुम्ही तुमच्या डीमॅटमध्ये लावला तर तो मार्केट सुरू असताना स्वतः कंडिशन आयडेंटिफाय करेल, स्वतः अपॉर्च्युनिटी आयडेंटिफाय करेल आणि स्वतः ट्रेड एक्झिक्यूट करेल. तर तुमच्यापैकी काही लोकांच्या मनात प्रश्न येऊ शकतो, मग सर अल्गो ऍक्टिव्ह केला म्हणजे लॉस बंदच? असं होणार नाही. अल्गोमध्ये देखील लॉस होतो नाही असं नाही, पण तिथं रिस्क आणि रिवॉर्ड प्रॉपर मॅनेज केला जातो. रिस्कपेक्षा रिवॉर्ड हा ऑलवेज तिथं मोठा असतो. त्यावेळेला अपवादात्मक कंडिशनला लॉस मोठा देखील होऊ शकतो, अल्गोमध्ये देखील नाही, पण ते डेटा ड्रिव्हन असतं. त्यामुळे तुम्हाला मॅन्युअल ट्रेडिंग कडून काय करावं लागेल, अल्गो ट्रेडिंग कडे शिफ्ट व्हावं लागेल. आता यासाठी तुम्हाला तयार होणं गरजेचं आहे. जर मित्रांनो तुम्हाला जर तुमच्या डीमॅटमध्ये अल्गो सेट करायचं असेल, त्यासाठी माझी काय मदत लागत असेल तर कॉल करा. आपल्याकडे सेबी रजिस्टर्ड अल्गो आहेत, ते तुमच्या रिस्क प्रोफाइलिंगनुसार, तुमच्या गरजेनुसार तुम्हाला तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये काय केले जातील, सेट करून दिले जातील. त्याचबरोबर बघा मित्रांनो कसं राहतं ते सांगतो. मार्केटमध्ये काम करत असताना आपल्याला सवय लागली एखादं इंडिकेटर घ्यायचं, त्या इंडिकेटरच्या साहाय्याने ट्रेडिंगला सुरुवात करायची आणि तुम्ही ते इंडिकेटर पण चांगलं असतं, तुम्ही जर बॅक टेस्ट केलं तर त्याचा रिझल्ट पण येतो. पण ऍक्च्युअली तुम्ही ज्या वेळेला ट्रेडिंगमध्ये अप्लाय करता ते इंडिकेटर, तुम्हाला काही दिवस रिझल्ट आल्यानंतर लॉस होतो, लॉस झाल्यानंतर तुम्ही पॅनिक होता आणि तिथून बाहेर पडता. बघा मार्केटमध्ये कुठलंही इंडिकेटर हे परफेक्ट नाहीये, कुठलंही इंडिकेटर 100% रिझल्ट देत नाही. मार्केटमध्ये जेवढ्या गोष्टी आहेत ना त्या प्रत्येकामध्ये रिस्क आहे, प्रत्येकामध्ये रिवॉर्ड आहे. ज्यावेळेला रिस्क तुमच्या समोर येऊन उभे राहील ना त्यावेळेला तुम्ही पॅनिक होऊ नका. ज्यावेळेला तुमच्या समोर ड्रॉडाऊन येतो, सलग 4 दिवस 8 दिवस 10 दिवस लॉसमध्ये जाता तुम्ही, त्यावेळेला तुमची मानसिकता बिघडते आणि मानसिकता बिघडली का तुम्ही सगळे रूल्स रेग्युलेशन स्ट्रॅटेजी टेक्निक इंडिकेटर सगळं फेकून देता आणि तुमच्या परत जो माइंडमध्ये बसलेला अनियंत्रित राक्षस आहे त्याला जाग करता आणि त्याला मार्केटमध्ये कामाला लावता. मग तो कशाचाही विचार करत नाही, ना मार्केट बुलिश आहे बघतं, ना ते बेरिश आहे बघतं, ना ते इंडिकेटर बघतं, काही बघत नाही. ते रॅन्डमली धडाधड कसंही ऑर्डर. तुम्हाला जर ह्या लॉस मधून बाहेर यायचं असेल, तुम्हाला जर प्रॉफिटेबल ट्रेडर म्हणून जर्नी सुरू करायची असेल तर तुम्ही काय करू शकता. तर बघा मार्केटमध्ये तुम्ही हेजिंगवर फोकस करणं गरजेचं आणि विशेषतः तुम्ही जर पाठीमागच्या 4-5 वर्षाचा डेटा अनालिसिस केला निफ्टीचा तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल, मार्केट 70% टाइम साइडवेज राहतं. भलेही मार्केट 70% टाइम साइडवेज जरी राहत असलं तरी त्यामध्ये देखील बऱ्याच वेळेला स्पाइक येतात आणि एंड ऑफ द डे ते मार्केट साइडवेज क्लोज झालेलं असतं. मग अशा वेळेला तुम्ही काय करू शकता, तर तुम्ही आयर्नो कॉन्डर सारखी स्ट्रॅटेजी वापरू शकता किंवा क्रेडिट स्प्रेडचा वापर करू शकता. आज मी जो अल्गो वापरतो तो क्रेडिट स्प्रेडच्या साहाय्याने काम करतो. म्हणजे एक कॉल ऑप्शन सेल करायचा, एक कॉल ऑप्शन बाय करायचा. ह्याच्यामध्ये काय होतं, रिस्क लिमिटेड होते ऑटोमॅटिक. म्हणजे मार्केट 2000 पॉईंट जरी वर गेलं तरी होणारा लॉस हा लिमिटेड असतो. म्हणजे तुम्ही दोन्ही स्ट्राईक प्राइस ज्या निवडल्या त्या 2 स्ट्राईक प्राइस मध्ये किती अंतर आहे तेवढा मॅक्झिमम तुमचा लॉस जो आहे तो त्या ठिकाणी होऊ शकतो ऑप्शन सेलिंगमध्ये. त्यामुळे जर तुम्ही प्रॉपर कॅल्क्युलेशन करून जर स्ट्राईक प्राइस निवडले असतील क्रेडिट स्प्रेडमध्ये तर त्याचा रिझल्ट तुम्हाला चांगला मिळतो. आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, लॉस लिमिटेड असतो, प्रॉफिट देखील इथं लिमिटेड असतो. पण मित्रांनो मानसिकता जी आहे ना, शांतता जी मनाला लागते ना, ती तुम्हाला कुठे मिळते, क्रेडिट स्प्रेडमध्ये मिळते, अल्गोमध्ये मिळते. तुम्ही ह्याच्याही पुढे जाऊन लॉस रिकव्हर करायसाठी आयर्नो कॉन्डर सारखी स्ट्रॅटेजी देखील वापरू शकता, ज्यामध्ये 4 लेग वापरले जातात, 2 बायचे 2 सेलचे असतात लेग. पण याच्यामध्ये लॉस आणि प्रॉफिट दोन्ही खूप लिमिटेड असतात आणि ज्या व्यक्तीनं ऑप्शन बाईंग मध्ये काम केलंय, ज्या व्यक्तीनं अंदाधुंद ट्रेडिंग केलंय त्या व्यक्तीला ते पचनीच पडत नाही. दिवसभर जरी थांबला तरी 700-800 वर प्रॉफिट दिसत नाही, 2-2.5 हजार तुम्हाला 4 दिवस 5 दिवस थांबल्यानंतर प्रॉफिट होतं. पण आपली ती मानसिकता राहत नाही. का? कारण आपल्याला 5 मिनिटांमध्ये 4-5 हजार प्रॉफिट किंवा 5-10 हजार लॉस बघायची सवय असते. इन्स्टंट सर्व, जसं इन्स्टंट मॅगी तयार केलं जातं ना तसा इन्स्टंट ट्रेडिंगमध्ये रिझल्ट आला पाहिजे असं आपल्याला वाटतं. आणि इथंच आपण काय करतो, आता बघा मित्रांनो, लॉस रिकव्हर करायचं असेल आपल्याला तर मॅथमॅटिक्स ऑफ रिकव्हरी समजून घेणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला जगातली सगळ्यात भारी जरी स्ट्रॅटेजी दिली, अगदी 100% ॲक्युरेसी असलेली, आणि जर तुम्ही त्यामध्ये रिस्कच मॅनेज करत नसाल तर रस्त्यावर येणार हे लिहून घ्या. कारण ट्रेडिंग हा नशिबाचं नाही तर पूर्ण मॅथमॅटिक्सचा खेळ आहे. अर्थशास्त्राचा नियम काय सांगतो, रिस्क मोजता आली तर नफा कमवता येतो. जर तुम्हाला रिस्कच मोजता येत नसेल तर नफा कसा कमवणार, रिस्क किती घ्यायचं हे तुम्ही डिफाईन करत नसेल तर प्रॉब्लेम होऊ शकतो. आता रूल्स काय माहिती का, लॉस रिकव्हर करायचं असेल किंवा मार्केटमध्ये तुम्हाला टिकून राहायचं असेल तर 2%चा रूल आहे. म्हणजे काय, सर्वात पहिल्यांदा तुम्हाला एक थंब रूल बनवावा लागेल. एनी हॅव एनी कॉस्ट, काहीतरी झालं
तर मी 2% वर अकाउंटमध्ये रिस्क घेणार नाही. म्हणजे काय हो, मी एक ट्रेड टाकला, जर माझा लॉस झाला तर किती असणार आहे? 2,000 रुपयांचा लॉस असणार. तुम्ही महिन्यात 20 ट्रेड घेतले आणि खूपच वाईट ट्रेड घडले असं समजलं, तुमचे पूर्ण 10 ट्रेड चुकीचे गेले, तर लॉस किती होईल? 10 ट्रेड गुणले 2,000 म्हणजे 20,000 मायनस जाणार. पण 10 ट्रेड बरोबर आले, पण तिथं तुम्ही 4,000 रुपये कमवले. काय झालं? 10 गुणले 4 40,000. रिस्क मॅनेजमेंटची खरी ताकद. आणि ही तुम्हाला समजायला पाहिजे, त्यावरती तुम्ही टिकून राहायला पाहिजे. आणि हे मॅन्युअली टिकून राहणं थोडं अवघड आहे. तुम्ही त्यासाठी जर अल्गोचा वापर केला तर तुम्हाला तिथं अजून चांगला रिवॉर्ड काय होऊ शकतो? मिळू शकतो. आता लॉस रिकव्हर करण्यासाठी काही लोक अक्षरशः इतकी मोठी पोझिशन साईज घेतात की काल 1 लॉटनं लॉस केला होता, आज 10 लॉटनं तुम्ही लॉस करता. का? कारण तुम्हाला बदला घ्यायचा आहे मार्केट. बघा मित्रांनो, जिम मध्ये गेल्यानंतर पहिल्या दिवशी तुम्ही 100 किलोचं वजन उचलून बॉडी बनवता का? नाही. हार्ट अटॅक येणार आहे 100 किलोचं वजन उचललं तर. पण मित्रांनो, तुम्ही जर ॲक्युरेसी ठेवली, डिसिप्लिन ठेवली, कन्सिस्टन्सी ठेवली, तर काय होईल? तुम्ही रोज थोडं थोडं वजन वाढवत गेला तर एक दिवशी 100 किलो वजन देखील उचला. ट्रेडिंग मध्ये देखील असंच आहे. तुम्ही पहिलं 6 महिने, वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष, 1 लॉट, 2 लॉट, 3 लॉट, जोपर्यंत कमी लॉटनं तुमची सायकोलॉजी सुधरत नाही, कमी लॉटनं तुम्ही जोपर्यंत कन्सिस्टन्सी प्रॉफिटमध्ये येत नाही, तोपर्यंत मोठ्या लॉट साईजकडे तुम्ही जाऊच नका बिलकुल. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. तुम्ही एक तुमचं डेली रुटीन फिक्स करा. त्या रुटीनच्या बाहेर ट्रेडिंग मध्ये जाऊ नका. बरेच लोक काय करतात, सकाळी 9:15 वाजलं का जाऊन स्क्रीनच्या समोर बसला. स्क्रीनच्या अगोदर बसायच्या अगोदर डाव जोन्स, गिफ्ट निफ्टी कुठे आहे इकडं तिकडं थोडंफार बघायचं, सपोर्ट रेजिस्टन्स आयडेंटिफाय करायचं आणि त्यानुसार प्लॅन करा. असं करू नका. प्रॉपर स्टडी करा, प्रॉपर अनालिसिस करा, 3-4 इंडिकेटरच्या साहाय्यानं मार्केटला समजून घेण्याचा प्रयत्न करा, ओवायचा डेटा रीड करायचा प्रयत्न करा. अजून काही मार्केट रिलेटेड न्यूज काय येऊ शकतात, मल्टिपल गोष्टी काय घडू शकतात मार्केटमध्ये, प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी, असं मल्टिपल प्लॅन जर तुमच्याकडे असतील ना, तर त्याचा मिळणारा रिवॉर्ड हा तुम्हाला जास्त आहे. हे पहिल्यांदा लक्षात. आणि 3:15 3:30 मार्केट बंद झालं, लगेच विंडो क्लोज केली आणि परत दुसऱ्या कामाला लावलं, असं पण नाही. मार्केट बंद झाल्यानंतर पण तुम्ही थोडंफार अनालिसिस करायला पाहिजे, अभ्यास करायला पाहिजे. आज आपली कुठं चूक झाली, आज आपण बेस्ट काय करू शकत होतो, आज आपण सर्वात खराब काय केलं, हे खराब उद्या कसं होणार नाही, यावर आपल्याला काय करायचं, ह्या गोष्टी तुम्हाला ट्रेडिंगमध्ये कराव्या लागतात. आणि ह्या जर गोष्टी केल्या तर मित्रांनो काय होऊ शकतो, तिथं ह्या गोष्टी तुमच्या चेंज होऊ शकतात. तिथं एक सायकोलॉजीमध्ये नवीन गोष्ट घडू शकते. हे पहिल्या लक्षात. आणि ह्या गोष्टी करणं तुम्हाला खूप गरज. आणि ह्या जर गोष्टी केल्या तर नक्की मित्रांनो काय होऊ शकतं, तुमची ट्रेडिंगची सायकोलॉजी बदलू शकते. ट्रेडिंगची सायकोलॉजी बदलल्यानंतर लॉसेसचं प्रमाण कमी होऊ शकतं. लॉसेसचं प्रमाण कमी झालं का ऑटोमॅटिक थोडं थोडं प्रॉफिटमध्ये यायला सुरुवात होईल. आणि थोडं थोडं प्रॉफिट हेच तुमचं लॉस रिकव्हरीची स्टेज असणार आहे. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, तुम्हाला आजचा माझा अनुभव आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि तुमची देखील स्टोरी नक्की कमेंट्समध्ये सांगा. धन्यवाद. Investments in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.